तेजस्वी यादव हे आघाडीवर आहेत। पहिल्या फेरी अखेरीस तेजस्वी 893 मतांनी आघाडीवर आहेत। बिहार कुणाचं तर आपण सिवानमध्ये पाहूया तर मंगल पांडे पिछाडीवर आहेत भाजपचे, तर अवध बिहारी चौधरी हे आघाडीवर आहेत। लालटेन अवध बिहार चौधरी आघाडीवर आहेत सिवानमधनं। चित्र जर पाहायचं झालं तर 69 जागांवर भाजपची आघाडी आणि 72 जागांवर जेडीयूनं आघाडी घेतल्याचं दिसतंय। तर एनडीए या ठिकाणी 162 आणि महाआघाडी 72 जागांवर आघाडीवर। महाआघाडी आणखी कमी होताना या ठिकाणी पाहायला मिळते, कारण काँग्रेस काही चमकदार कामगिरी करू शकली नाही। महाराष्ट्राप्रमाणेच बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी एनडीएला पावल्या। तर महिलांना दिलेल्या 10,000मुळेच हे छप्पर फाड मतदान एनडीएला झालं का हे समोर येईलच। मात्र बिहारचा हा रंगतदार सामना एनडीए विरुद्ध महाआघाडी असा, आणि आत्ता हे जे कल दिसतात त्यात तर तो एकतर्फी झाल्याचं दिसतंय। नक्कीच महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणी या एनडीएला पावल्या असंच आता म्हणावं लागेल, कारण जे छप्पर तोड मतदार झालेलं आहे, 9% अधिकचं मतदान हे एनडीएकडे वळलेलं आहे, हे आता या ठिकाणी दिसतं। अगदी सेम महाराष्ट्रामध्ये असं झालं होतं की लाडकी बहीण योजनेनुसार योजनेनंतर महिला मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडल्या। 8% मतदान वाढलं आणि त्याचा फायदा हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना झालेला आहे। तसाच आता बिहारमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते की बिहारमध्ये सुद्धा 10,000 योजना हे नितीश कुमार आणि भाजप यांना पावलेली दिसते। जेडीयू 72 तर भाजप 69 जागांवर आघाडीवर। जेडीयूची सायकल योजना त्या ठिकाणी आहे, महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत, त्याचा देखील फरक यामध्ये पडलेला पाहायला मिळतोय। सुशासनाचं स्वप्न, कायदा सुव्यवस्थेचं स्वप्न, नोकऱ्या देणार हे आश्वासन हे कुठेतरी बिहारच्या जनतेला पुन्हा एकदा भावताना दिसतं। प्रचारामध्ये जे चित्र होतं की तेजस्वी, प्रशांत किशोर मैदानामध्ये उतरल्यामुळे बिहारची निवडणूक अत्यंत रंगतदार झालेली होती। मात्र आकड्यांमध्ये पुन्हा एकदा दिसतं की बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए। नक्कीच नितीश कुमारचे जेडीयू जी आहे ती 72 जागांवर आघाडीवर, भाजप 70 जागांवर आघाडीवर आणि इतर मित्रपक्ष मिळून एनडीएनं 164 जागांवर आघाडी घेतलेली आहे। बैसी आणि बलरामपूर या 2 जागांवर एमआयएम आघाडीवर आहे। मागच्या वेळेला एमआयएमला इथे 5 जागा मिळालेल्या होत्या, मात्र त्यांचे 4 आमदार हे जेडीयू मध्ये गेले आणि एकच आमदार एमआयएमकडे शिल्लक उरला होता, आणि आता बैसी आणि बलरामपूर या 2 जागांवर एमआयएम आघाडीवर आहे। नक्कीच बैसी आणि बलरामपूर या 2 जागांवर एमआयएम आघाडीवर। सीमांचलचा भाग होता एमआयएमचा, त्या ठिकाणी काही भागांमध्ये प्रभाव पडेल असं म्हटलं जात होतं। बैसी आणि बलरामपूर या 2 जागांवर एमआयएम आघाडीवर असल्याचं आत्ताचं चित्र आहे। तर बैसी आणि बलरामपूर या 2 जागांवर एमआयएमचे उमेदवार सध्या आघाडीवर आहे। 164 एनडीए आघाडीवर जागा, तर 70 जागांवर महाआघाडीचे जागा ज्या आहेत त्या कलांमध्ये घटताना दिसत आहेत। आता एकतर्फी विजय या ठिकाणी एनडीएचा होताना पाहायला मिळत आहे। अगदी महाआघाडी 70 वर आलेली आहे आणि एनडीए इथे 164 वर आहे, म्हणजे जवळपास 100 जागांचा फरक हा एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये पाहायला मिळतो। सगळ्यात मोठा फटका हा तेजस्वी यादवांना पाहायला मिळतो। इथे आरजेडी 54 जागांवर आलेली आहे, तर काँग्रेस 9 जागांवर। पुन्हा एकदा बिहारमध्ये काँग्रेसला फार चांगली कामगिरी करता आली नाही। आरजेडी बरोबर जुळवून घेतलं असलं तरी काँग्रेसला 9 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतात। 12 जागांवर डाव्या